आज दुपारून ठीक या भगवंताच्या मुख्य प्राण्याचा दिंडी सोहळा येऊन आपल्या गावात ठेपलेला आहे। आपल्याला मामांचं मी 5 मिनिटं चरित्र सांगितलं तरी हा भगवंत कोण आहे आणि काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही हा भगवंत तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही। मी जे बोलतो ते आपल्याला मराठी भाषा समजते ना। बालांना म्हणा बरं 5 मिनिटं शांत बसा। देवालय आदमापूर तालुका बोदरगड जिल्हा कोल्हापूर कळप नंबर 2 आपल्या गावात आज जे काही या भगवंताच्या मुख्य प्राण्याचा दिंडी सोहळा येऊन ठेपलेला आहे त्या भगवंताचा हा 2 नंबरचा दिंडी सोहळा आहे। आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच, जसा आपल्या गावात या भगवंताचा आज हा आपल्याला दिंडी सोहळा दिसतोय असा हा भगवंताच्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात व इतर राज्यात जसा आपल्या गावाला 2 नंबरचा हा दिंडी सोहळा येऊन ठेपलेला आहे असा या भगवंताच्या 18 ठिकाणी 18 पालखी आहेत। त्या 12 महिन्यात 13 काळ अशाच परिवर्तन करत असतात। आणि त्या भगवंताचा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका। मामांनी जन्म घेतला 1892 मध्ये आणि या भगवंताने समाधी घेतली 1966 साली। जवळपास ज्या वेळेस या भगवंताने समाधी घेतली त्यावेळेस फक्त आणि फक्त मायबाप 1000-1200 मेंढर होते। किती? 1000-1200 मेंढर। आज जवळपास या भगवंताला सांगायला गेलं तर 1966 मध्ये समाधी घेतली आणि या भगवंताची मेंढी माऊली लक्ष्मी आज सांगायला गेलं तर आपल्या नास्तिक कलियुगामध्ये उभ्या माळावरती सोडलेल्या भगवंताचा 40 तर 45 हजार मेंढर झालेले।